नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता KYC करणं गरजेचं आहे। तर काय आहे सविस्तर माहिती हे आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींची पडताळणी होणार, तसेच KYC करावीच लागणार, अन्यथा मिळणार नाहीत 1500 रुपये। तर यामध्ये काय आहे सविस्तर अपडेट पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता KYC करणं गरजेचं आहे। तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC अनिवार्य आहे। तसेच योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी KYC करणं गरजेचं आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो की लाडकी बहीण योजनेतून 26,34,000 बोगस महिलांनी लाभ घेतला आहे। यामुळे सरकारने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे। तसेच बोगस लाभार्थ्यांनी सरकारचे कोट्यावधी रुपये लाटलेले आहेत। यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना KYC करणे गरजेचं आहे। तर यामध्ये सुमारे 26,34,000 महिलांपैकी सर्वाधिक बोगस महिला या पुणे जिल्ह्यातील आहेत। तसेच त्यामुळे खळबळ उडालेली आहे। दरम्यान आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारने पात्र लाभार्थ्यांची KYC करणे याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। तसेच KYC करून फेरपडताळणी केली जाणार आहे। यामुळे जर अजून बोगस लाभार्थी असतील तर त्यांची माहिती समोर येणार आहे। तसेच या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे। तर यामध्ये जून महिन्यापासून जवळपास 26 लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे। तसेच लाडकी बहीण योजनेत 2,63,00,000 महिलांनी लाभ घेतला आहे। त्यापैकी आता फक्त 2,41,00,000 महिलांना हा फक्त लाभ मिळणार आहे। तसेच मुख्य कारण जे आहे KYC करण्याचं, यामधलं योजनेतील गैरप्रकार थांबावा आणि फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तसेच आता सर्व महिलांना KYC करावे लागणार आहे। KYC पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तसेच लवकरच ही प्रोसेस सुरू केली जाईल। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो, की ज्यामध्ये लाडक्या बहिणींची आता पडताळणीही होणार आहे। तसेच KYC ही करावीच लागणार आहे, अन्यथा मिळणार नाही आहेत 1500 रुपये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।